साडेमाडेतीनच्या आजच्या भागामध्ये मी तेजपाल वाघ तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण भेटणार आहोत कांचनपुरी हाऊसिंग सोसायटी शिवतीर्थनगर कोथरूड पुणे येथील रहिवाशांना। चला तर या सोसायटी बद्दल थोडंसं जाणून घेऊयात या सोसायटीचे चेअरमन पुराणिक काका यांच्याकडून। नमस्कार काका। नमस्कार। आपलं नाव? मी सुनील पुराणिक, या सोसायटीचा चेअरमन आहे। गेली 10 वर्ष मी चेअरमन म्हणून काम करतोय। आमच्या इथे 38 फ्लॅट्स आहेत आणि 8 दुकानं आहेत। आणि कोणत्या प्रकारचे सांस्कृतिक उपक्रम इथे राबवले जातात? सांस्कृतिक कार्यक्रम आमच्या इथे चैत्रातला हळदी कुंकू आणि बोंडला हा चांगल्या प्रमाणात केला जातो। बरं, म्हणजे सगळ्या महिला प्रधान आणि मग पुरुष प्रधान सपोर्ट करतात। म्हणजे आहेत का कुठले कार्यक्रम असे? नाही, पुरुषांचे फारसे नाही। का बरं? म्हणजे असं काही कारण आहे का की पुरुषांसाठी कार्यक्रम का या महिलाच खेळून देत नाहीत पुरुषांना? असं काही नाही। असं काय आहे? नाही, पण एकंदर खेळीमेळीचं वातावरण असतं। तुम्हाला सांगू आज 3:30 मध्ये ना मुद्दाम तुम्हाला पुरुषांना सुद्धा खेळाची संधी दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही आज महिलांना दाखवून द्या की आम्ही सुद्धा चांगलं खेळू शकतो। आपले सगळे स्पर्धक खेळण्यासाठी उत्सुक आहेत, पण त्या अगोदर वाटूया टोकन्स। टोकन्स सर्वांना वाटून झालेले आहेत आणि आता वेळ आली आपले पहिले 3 भाग्यवान स्पर्धक निवडण्याची। आणि हे निवडण्यासाठी माझ्याबरोबर छोटा मित्र आहे संस्कार। संस्कार, मला यातली 3 टोकन्स काढून दे पटकन। 1 2 3। संस्कारने मला 3 टोकन्स दिलेले आहेत। पाहूयात कोण आहेत 3 स्पर्धक जे खेळणार आहेत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? पहिल्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 13। अभिनंदन। दुसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 16। अभिनंदन। आणि आपल्या तिसऱ्या स्पर्धकाचा क्रमांक आहे 18। अभिनंदन। आपल्या या 3 स्पर्धकांसोबत आपण खेळणार आहोत आपला पहिला राऊंड। अंदाजे किती? आपल्या कांचनपुरी सोसायटीमध्ये नेहमी महिला कार्यक्रमामध्ये सहभागी होतात, पण आज आपल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये तिन्ही पुरुष मंडळी सहभागी झालेले आहेत। चला यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव धवल केदार। धवल, काय करतोस तू? मी हॉटेल बलून पायलट आहे। बलून पायलट? हो। म्हणजे काय? मोठे जे फुगे असतात ज्याच्यात माणसं बसतात ते बर. बनवतो। बर, त्याच्यामध्येच मग काय तुझं शिक्षण त्याच्या संदर्भातच होतं? नाही, माझं MSc झालंय, पण ते MSc स्पेस सायन्स होतं। हा। आणि मग त्याच्यानंतर मग मी ऍडव्हेंचरची आवड होती म्हणून मग ऍडव्हेंचर याच्यात आलो। बर, मग घरी कोण कोण असतं? घरी आई बाबा असतात आणि बहीण मुंबईला असते। मग तुझं लग्न झालं आता? नाही, अजून नाही। मग आता काय बघतोस मुलगी? नाही, अजून 2 वर्ष तरी नाही। मग ते काय हवाई परीक्षण करतोस असं? हो हो, वरतून बघत असतो सगळ्यांना। हा, मग ते काय कसं वाटतं रे ते बलून मध्ये जाता त्यावेळेस? नॉर्मली जसं आम्ही जयपूरला उडतो तर तिथे जेवढे काही किल्ले वगैरे आहेत सगळ्यांनी खालूनच बघितले असतात। तर आम्ही त्यांना फर्स्ट टाइम सगळ्या लोकांना दाखवतो वरतून, एक वेगळाच व्ह्यू मिळतो। खालून तर सगळ्यांनीच बघितलं असतं, तर खूपच सुंदर दिसतात, प्राणी दिसतात, जंगलांवरनं उडतो, तर खूपच वेगळा फील येतो आणि एक वेगळंच दृश्य असतो वरतून बघताना। अरे वा, पुराणिक काका, म्हणजे बिल्डिंगचे सेनापती तुम्ही आणि आज इथे खेळायला पण आलात बरोबर, कसं काय? तुम्ही योग आणला? पण नशीब तुम्ही बलवत तर मानता? हो, नक्की। तुम्ही मगाशी म्हटलं होतं की महिलांसाठी सारखे कार्यक्रम असतात, पुरुषांसाठी कार्यक्रमच नसतात। मग आता झी मराठीने अरेंज केला। झी मराठीने अरेंज केला, त्यामुळे संधी मिळाली तुम्हाला बरोबर। नक्की। तुम्ही काय करता काका? मी टाटा आयजी लाईफ इन्शुरन्सचं काम करतो, ॲज अ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर म्हणून। हा, पण मग आता घरी कोण कोण असतं? घरी मी आणि मिसेस दोघं असतो। पुण्यामध्ये मी हल्ली बघतोय ना, म्हणजे आता नुकताच जागतिक पर्यावरण दिन पण झाला 5 जूनला। आता मी बघतोय की पुण्यामध्ये पोल्युशन खूप वाढलेलं आहे, त्याचा तुम्हाला कितपत त्रास होतो? तो त्रास सगळ्यांनाच होतो। पण मग तो पाण्याच्या संदर्भात पण जाणवतो का तुम्हाला? पाण्याच्याही संदर्भात आहे। पुण्यामधल्या सगळ्या रसिकांनी, नव्हे महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या सगळ्या रसिकांनी प्रदूषण कसं कमी करता येईल याच्याकडे भर दिला पाहिजे। नमस्कार। आपलं नाव? सुधीर आपटे। आपटे काका, आपण काय करता? मी बँक ऑफ इंडियामध्ये होतो, मागच्या वर्षीच रिटायर झालो। बर, मग आता रिटायरमेंटचं आयुष्य मजेत चाललंय। घरी कोण कोण असतं? घरी मिसेस, मुलगा। हा। मुलीचं 5 वर्षापूर्वी लग्न आलं। हा, मग नातू वगैरे? नातू आहे। संस्कार? संस्कार, मग त्याच्यावर काय संस्कार करता तुम्ही? चांगला वागावा अशी त्याची इच्छा। त्याची इच्छा? आमची इच्छा। म्हणजे तुमची इच्छा। आपटे काका, तुम्हाला या राऊंड साठी खूप खूप शुभेच्छा। आपल्या पहिल्या अंदाजे किती या राऊंड मध्ये आम्ही तुमच्या समोर एक वस्तू ठेवणार आहोत आणि तुम्हाला देणार आहोत 4 आकडे। या 4 आकड्यांपैकी 3 आकड्यांमध्ये या वस्तूची किंमत दडलेली आहे। जो अचूक आकडे जुळवेल त्याला मिळेल ती वस्तू गिफ्ट म्हणून आणि तो जाईल जॅकपॉट राऊंडला। पण तुमच्या तिघांपैकी पहिल्यांदा बोली कोण लावणार हे ठरवण्यासाठी आपण टाकणार आहोत नशिबाचे फासे। ज्याला अधिक अंक मिळतील तो पहिल्यांदा बोली लावेल। चला तर मग आजमावूयात नशिबाचे फासे।
सर्वात पहिल्यांदा फासा टाकतोय धवल. धवलला मिळाले 6 अंक. अभिनंदन. पुराणिक काका. पुराणिक काकांना मिळाले 4 अंक. आणि आपटे काका. आणि आपटे काकांना मिळाले 5 अंक. याचाच अर्थ पहिल्यांदा बोली लावेल धवल, त्यानंतर आपटे काका आणि सर्वात शेवटी बोली लावतील आपले पुराणिक काका. आणि बोली लावण्यासाठी आजचं प्रॉडक्ट आहे वॉटर कॅरियर. या वॉटर कॅरियर मध्ये तुम्ही 14 लिटर पाणी साठवून ठेवू शकता आणि प्रवासात घेऊन सुद्धा जाऊ शकता. याला लीक प्रूफ टॅप आणि एअरटाईट झाकण असल्यामुळे यातील पाण्याचं तापमान कायम राहते. या वॉटर कॅरियरची सर्वात पहिल्यांदा किंमत जुळवणार आहे धवल. धवल, हे तुझे 4 आकडे. 3 अंकी किंमत तुला जुळवायची. 14 लिटरचा वॉटर कॅरियर आहे. 785 रुपये फिक्स आहे. फिक्स आहे, एकदम फिक्स. एकदम फिक्स. आणि किंमत जास्त असेल तर नाही, एवढीच आहे. एवढीच आहे. ठाम आहे या मतावर. हो, लिहून टाकायची ही किंमत. अगदी. चला तर मग लिहूया. आपटे काका, आता तुम्ही याची किंमत ठरवा. 874. हो नक्की? हो. पाठीमागे काय वाटतंय? बरोबर आहे. इकडे सगळेच बरोबर म्हणतात. परफेक्ट किंमत सांगताय तुम्ही. नक्की? व्यवहारात चालू असताना मधनं घेणं खरेदी हा, देणं घेणं चालू असतं. माहिती असतं. आणि त्यात परत बँकेतले तुम्ही. म्हणजे तेवढ्या किमतीतच बसवायचं. बरोबर. ते सगळ्यांना कर्ज वाटून वाटून सगळ्या किमती पाठ झाल्या असणार. किंमत ही फिक्स करायची, फिक्स करायची. लिहायची. हो. चला तर मग लिहून टाकूया. पुराणिक काका, तुम्ही किंमत सांगा. 854 रुपये. 854. नक्की? नक्की. ठाम आहे या मतावर. अगदी. जर किंमत जास्त असेल तर नाही, मी एवढ्यालाच घेईन. एवढ्यालाच घेणार. तुम्ही किती पण सांगा किंमत, मी एवढ्यालाच घेणार. पुणेकर दे, एवढ्याच किमतीला घेणार. बरोबर? अगदी नक्की. या किमतीवर ठाम आहे. अगदी. लिहायची ही किंमत, लिहून टाकूया. आपल्या तिन्ही स्पर्धकांनी या वॉटर कॅरियरची किंमत सांगितलेली आहे. धवलनी सांगितलेली किंमत आहे 785 रुपये. त्यानंतर आपटे काकांनी सांगितलेली किंमत आहे 874 रुपये. तर पुराणिक काकांनी सांगितलेली किंमत आहे 854 रुपये. पाहूयात या वॉटर कॅरियरची खरी किंमत किती येते. आणि या वॉटर कॅरियरची खरी किंमत आहे 847 रुपये. याच्या जवळ पोहोचलेले आहेत पुराणिक काका, त्यामुळे ते ठरलेच विजेते. अभिनंदन काका. अभिनंदन काका. थँक्यू. सोसायटीचे सेनापती आहात तुम्ही आणि आज राऊंड पण जिंकलात. कसं वाटतंय? छान वाटतंय. मग आता याच्यात पाणी भरून कुठे जाणार पहिल्यांदा? गावाला जाताना घेऊन जाईल. जाताना घेऊन जाणार गावाला. म्हणजे पुण्याचं पाणी तिकडे कोकणात वाटेत पिण्यासाठी. वाटेत पिण्यासाठी. मग कोकणात नेणार नाही पुण्याचं पाणी? जाईल की. जाईल, पण मग पुण्याचं पाणी त्यांना लागेल ना. म्हणजे तिकडे पुणेकर होतील ते पण. असं होणार नाही. नाही होणार. ते अगदी आपल्या कोकणातले साधी भोळी माणसंच राहणार. नक्की. Saturday